विवादाय जन्मदाय खलस्य शक्ती परपीडनाय साधोस्त सर्व विपरीत वेतत ज्ञानाय दानाय च रक्षणाय। सर्वसाधारणपणे जो ज्ञानी व्यक्ती असतो त्याची बुद्धी विवादासाठी काढली लागते, त्याच्याजवळ जे धन येतं ते अहंकारासाठी काढले असतं। पण जे साधू असतात, जे संत असतात, त्यांचं संपूर्ण जीवन हे समाजाच्या उत्थानासाठी असतं, समाजाच्या जागृतीसाठी असतं आणि समाजाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्यांच्या तपस्येमध्ये असतं आणि म्हणून ते महामानव आपल्या मृत्यूनंतर देखील समाजाला मार्ग दाखवत देतात, जगण्याचं बळ देतात, जगण्याची ऊर्जा देतात। श्रद्धेय गजानन महाराज हे पण असं एक व्यक्तित्व किंवा एक महामानव आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले, असे संत निर्माण झाले की त्यांनी लाखो करोडो लोकांना भक्तीच्या मार्गाला लावलं, किंबहुना जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, जीवनाचा हेतू काय आहे, जगण्याचं खरं उद्देश काय आहे याची जाणीव आपल्याला त्यांचं दर्शन घेतल्यानंतर किंवा त्यांचा ग्रंथ वाचल्यानंतर होत असते। मला वाटतं तुम्ही काही दिवसापूर्वी शेगावला जाऊन आला। हाही एक चांगला उपक्रम आहे की अशा पद्धतीनं शेगाव पासून आपण इतके लांब असून देखील गजानन महाराजांची उपासना सातत्यानं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं जी आपल्या इथं सुरू आहे, मला वाटतं याचा आदर्श घेण्यासारखी ही बाब आहे। इतर गावांमध्ये देखील अशा पद्धतीनं जर भक्त मंडळ सुरू झाली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन सुखी आणि समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही। मी सर्वप्रथम इथे उपस्थित असणाऱ्या सर्व वडीलधारी व्यक्तींना वंदन करतो, नमस्कार करतो की त्यांनी माझं हे गोड कौतुक केलं। आपल्या घरामध्ये एखादा मुलगा ज्यावेळी काही चांगलं करतो त्यावेळी आपण त्याचं कौतुक करतो। कौतुक यासाठी करतो की त्यानं सतत चांगलं करत राहावं आणि त्याला ती प्रेरणा मिळावी किंवा चांगलं केल्यानंतर आपला सत्कार होतो, आपलं कौतुक होतं, अशी ज्यावेळी व्यक्तीला जाणीव होते त्यावेळी तो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आणखी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो। ज्याप्रमाणे काकांनी सांगितलं, नीती आयोग ही कृषी भारताचे विकास धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे। तर मला असं वाटतं की अशा संस्थेमध्ये जोडलं जाण्याचं किंवा तिथं काम करण्याची संधी मिळणं ही ईश्वरानं सेवा करण्याची आपल्याला दिलेली संधी आहे किंवा गजानन महाराजांनी आपल्याला समाजासाठी, देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी काम करण्याची ही संधी दिलेली आहे। या भावनेनं मी त्याकडे पाहतो। आज या मंदिरामध्ये मी लहानपणापासून येतो। ज्यावेळी आजी असायच्या त्यावेळी मी इस्लाम स्कूलला शिकायला होतो आणि त्यावेळी अजून मी या मंदिरामध्ये यायचो। मी 7वीमध्ये असताना मला आठवतंय की या ठिकाणी मी एक प्रवचन पण दिलं होतं। त्यामुळे या मंदिराचा, या वास्तूचा भरपूर वर्षापासून माझे ऋणानुबंध आहे आणि ज्या वेळी मी या ठिकाणी आलेलो आहे त्यावेळी तिथलं पावित्र्य, तिथं असणारी ऊर्जा आणि तुम्ही सर्वजण नित्य नियमित करत असलेल्या साधनेमुळं तिथलं जे भारलेलं अतिशय पवित्र असं वातावरण आहे। तर या वातावरणात ज्या वेळी मी येतो त्यावेळी इथून एक नवीन ऊर्जा घेऊन जातो आणि ही नवीन ऊर्जेनं मी ज्या ठिकाणी जातो तिथं काम करतो आणि म्हणून मी ईश्वराचरणी, गजानन महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करेन की मला अशी शक्ती दे, मला अशी प्रेरणा दे की मी भारत मातेसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी काम करू शकेन। कारण आपल्यासाठी जगणं हे फक्त जगणं नसतं। माणूस ज्यावेळी स्वार्थाच्या बेड्या तोडतो आणि निस्वार्थ होऊन पीडित किंवा दुःखी लोकांचा विचार करू लागतो आणि आपल्या पद्धतीनं आपण इतरांचं दुःख कसं दूर करू हा विचार ज्यावेळी मला वाटतं आपल्या मनामध्ये येतो तर हळूहळू आपली अध्यात्माकडे वाटचाल सुरू होऊ शकते किंवा त्यानिमित्तानं आपण अध्यात्माकडे जाऊ शकतो। कारण स्वामी विवेकानंद म्हणायचे की मैं उस प्रभु का सेवक हूं जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते हैं। माणसामधला ईश्वर ज्यावेळी आपल्याला जाणवू लागतो त्यावेळी माणसामधलं अंतर कमी होत जातं आणि ज्यावेळी हे अंतर कमी होतं त्यावेळी ये हृदयीचे देव हरी असं ज्ञानेश्वरी